नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर पूर्व माध्यमिक इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव क्रमांक 4 विषय प्रथम भाषा मराठी आणि गणित या विषयाची 22/12/2023 रोजी सकाळी 11 ते 12:30 या वेळेमध्ये जी 150 गुणांची प्रश्नपत्रिका या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती, त्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला जर ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून तुमच्या विद्यार्थ्यांसाठी द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना देऊ शकता आणि त्यांचा चांगल्या प्रकारे सराव करून घेऊ शकता. चला तर मग लगेचच आपण प्रथम भाषा मराठी या मराठी विषयाचे जे 25 प्रश्न असतात ते 25 प्रश्नांच पाहूया. पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना आहे. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा या प्रश्नपत्रिकेतील सर्व जे 75 प्रश्न आहेत त्या 75 प्रश्नांची आपण उत्तरे या ठिकाणी पाहणार आहोत या व्हिडिओद्वारे. चला मग पहा विचाराने पहा उतारा आहे. विचाराने एखादी गोष्ट समजावून दिली की ती माणसाला पटते. समजावून देण्याऐवजी भय दाखवून मार देण्याची भीती दाखवून पटवण्याचा प्रयत्न केला तर भीती निर्माण होते. भीती न दाखवावी तर माणूस स्वच्छंदी बनतो. सिंहाचे बळ त्याच्या दातात आहे, हत्तीचे सामर्थ्य सोंडीत आहे, गाई बैलाची शक्ती त्याच्या शिंगात आहे. तसे मानवाचे सर्वस्व कोणते तर माणसाची शक्ती ती त्याच्या बुद्धीत आहे. शारीरिक शक्तीला मर्यादा असते पण बुद्धीला मर्यादा नसते. म्हणून माणूस प्राण्यांचा राजा बनला, या पृथ्वीवर राज्य करू लागला. पण त्याच बुद्धीमुळे माणूस अहंकारी बनला, बुद्धीचा वाईट उपयोग करू लागला. निर्बुद्धपणाने वागून तो आपले सामर्थ्य न ओळखील तर आपली शक्ती तो गमावून बसेल. माणसाच्या या बुद्धी सामर्थ्याला नीट मार्गावर ठेवण्यासाठी जो प्रयत्न केला जातो तो सत्याग्रह किंवा सत्यदर्शन. पहा या ठिकाणी भीती दाखवली नाही तर पहा त्याचं उत्तर आहे माणूस स्वच्छंदी बनतो. पहा भीती दाखवली नाही तर माणूस स्वच्छंदी बनतो म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं. पहा आता त्यानंतर दुसरं आहे उत्तरातून असत्य विधान कोणते. सिंहाचे बळ दातात असते, बरोबर आहे. बुद्धीला मर्यादा नसते, हे देखील बरोबर आहे. आणि हत्तीचे सामर्थ्य सोंडेत असते, हे देखील बरोबर आहे. आणि असत्य विधान आहे शारीरिक शक्ती अमर्यादित असते, हे या ठिकाणी चुकीचं विधान आहे. शारीरिक शक्ती मर्यादित असते. पहा म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर तिसरा आहे उतार्यात माणसाला गर्व होण्याचे कोणते कारण सांगितले आहे. पहा या ठिकाणी उतार्यामध्ये माणसाला गर्व होण्याचं कारण आहे बुद्धी, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पहा प्रश्न 4 आणि 6 साठी सूचना आहे. पुढील कविता वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे लिहा. पहा कविता काय आहे. आला अश्विन अश्विन मऊ धुक पांघरून साज दवाचे लिहून ऊन केशरी पिऊन. आला अश्विन अश्विन तरारली रानवन बहरली उपवन रंग गंधात नाहून. आला अश्विन अश्विन तृप्त झुळ झुळ गाणं गांधगार ऋण जुन मुक्त किलबिल तान. आला अश्विन अश्विन शेतामध्ये झुले सोन मन आले भरून दारी झेंडूचे तोरण. आला अश्विन अश्विन जातीसीमा उल्लंघून लुटा समतेचे सोन गात मानल्याचं गाणं. पहा या ठिकाणी चौथा प्रश्न आहे अश्विन महिना कशाने शृंगारला आहे. पहा अश्विन महिना कशाने शृंगारला आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दवबिंदूने. कवितेत कोणत्या सणाचे वर्णन आले आहे. कवितेमध्ये विजयादशमी म्हणजे दसरा या सणाचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे सोन्याची उपमा कोणाला दिली आहे. पहा सोन्याची उपमा हे समतेला त्याचबरोबर शेतातील पिकांना देखील या ठिकाणी सोन्याची उपमा देण्यात आलेली आहे. त्यानंतर 7वा आहे बुद्धी या शब्दाचे 2 समानार्थी शब्द निवडा. 2 अचूक पर्याय निवडा. पहा बुद्धी प्रज्ञा आणि मती म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे 2 अचूक पर्याय या ठिकाणी आहेत. त्यानंतर मूर्छना येणे म्हणजे काय तर चक्कर येऊन पडणे. पहा मूर्छना येणे म्हणजेच चक्कर येऊन पडणे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे पहा पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. पहा या ठिकाणी देदीप्यमान हा पर्याय क्रमांक 2 हा जो शब्द आहे तो शुद्ध आहे. त्यानंतर वाक्प्रचाराच्या अर्थासमोर योग्य जोडी ओळखा. पहा नजरेत भरणे म्हणजे अतिशय आवडणे हा जो वाक्प्रचार आहे तो बरोबर आहे. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
त्यानंतर 11वा प्रश्न आहे, हट्टीपणा करणारा या अर्थांचा अलंकारिक शब्द कोणता? पहा, दुराग्रही. दुराग्रही म्हणजे हट्टीपणा करणारा. पहा, याचा अलंकारिक शब्द आहे हट्टीपणा करणारा म्हणजे दुराग्रही. पर्याय क्रमांक 3 हे 11व्या प्रश्नाचं अचूक उत्तर या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, दिलेल्या शब्दातील किती शब्द शुद्ध आहेत? पहा, गिर्यारोहण, गमतीदार, खाजगी, कवयित्री, कबूतर आणि ऐहिक यापैकी 3 जे शब्द आहेत ते काय आहेत? शुद्ध आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे 12व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढीलपैकी पारिभाषिक शब्द कोणता? या ठिकाणी पारिभाषिक शब्द आहे पहा, स्पर्श. हा पर्याय क्रमांक 4 म्हणजे पारिभाषिक हा शब्द आहे स्पर्श. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, साखरेची सुरी. साखरेची सुरी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? पहा, साखरेची सुरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे गोड बोलून मान कापणारा. साखरेची सुरी म्हणजेच गोड बोलून मान कापणारा. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, काटकसरीने खर्च करणारा म्हणजे? पहा, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मितव्ययी. काटकसरीने खर्च करणारा मितव्ययी. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. या ठिकाणी उन्हाळ, अवखळ आणि दुर्दशा आणि अनिर्बंध यापैकी वेगळ्या अर्थाचा शब्द आहे पहा दुर्दशा. त्यानंतर पहा 17वा प्रश्न आहे, धनुर्धारी हे टोपण नाव कोणाचे? पहा, धनुर्धारी हे टोपण नाव कोणाचं? तर त्याचं उत्तर आहे रावी टिकेकर यांचं नाव आहे धनुर्धारी. रावी टिकेकर हे काय आहेत? धनुर्धारी या टोपण नावाने ओळखले जाते. म्हणून 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 18वा प्रश्न आहे, पुढीलपैकी नाट्यछटाकार कोण ते ओळखा. पहा, या ठिकाणी नाट्यछटाकार म्हणून शंकर काशीनाथ गर्गे यांना म्हटलं जातं. म्हणून 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 19वा प्रश्न आहे पहा, काळ या वर्तमानपत्राचे जनक कोण? पहा, काळ या वर्तमानपत्राचे जनक आहे शिवरामपंत परांजपे. शिवरामपंत परांजपे हे काळ या वर्तमानपत्राचे जनक आहेत. म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, 60 पळांचा किंवा 24 मिनिटांचा काळ आपण त्याला काय म्हणतो? तर 60 पळांचा किंवा 24 मिनिटांचा काळ आपण त्याला घटका म्हणतो. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 21वा प्रश्न आहे, संत एकनाथ महाराजांची समाधी कोठे आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे पैठण या ठिकाणी. पैठण या ठिकाणी संत एकनाथ महाराजांची समाधी आहे. पुढीलपैकी फारसी भाषेतून आलेला शब्द ओळखा. पहा, या ठिकाणी या 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कामगार. त्यानंतर 23वा प्रश्न आहे, स्वतःचा फायदा पाहणारा. पहा, स्वतःचा फायदा पाहणारा त्याला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे अप्पलपोटा. अप्पलपोटा म्हणजे स्वतःचा फायदा पाहणारा. म्हणजे 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 24वा प्रश्न आहे, अर्थाच्या दृष्टीने चुकीचा पर्याय ओळखा. पहा, वारस उत्तराधिकारी बरोबर आहे. लगाव म्हणजे संबंध हे देखील बरोबर आहे. विनीत म्हणजे समंजस हे देखील बरोबर आहे. विंजन म्हणजे आग. विंजन म्हणजे आग हे या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे. म्हणून 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 25वा प्रश्न आहे, औदुंबर ही कोणाची कविता आहे? त्याचं उत्तर आहे बालकवी. औदुंबर ही कविता कोणाची आहे? तर 25वा प्रश्न आहे बालकवी यांची औदुंबर ही कविता आहे. त्यानंतर गणिताचा भाग 2 आहे पहा. या ठिकाणी पहा, गणिताचे जे सर्व प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आणि त्याची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. तुम्ही पाहू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही बरोबर उत्तरं सोडवलेत किंवा नाही याची खात्री करून घेऊ शकता. अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे बरोबरच उत्तरं या ठिकाणी मी काढलेली आहेत. तुम्ही सर्वांनी परीक्षेमध्ये बरोबर सोडवलेत किंवा नाही याची तुम्ही खात्री करा. आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे, ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला पुन्हा एकदा सोडवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून ही जी संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि प्रिंट काढून ती वापरू शकता. अतिशय चांगली प्रश्नपत्रिका आहे आणि विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारे सराव करून घेणारी ही प्रश्नपत्रिका आहे. जर अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा सराव घेतला तर नक्कीच विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षा असेल, त्याचबरोबर नवोदय परीक्षा असेल, या नवोदय परीक्षेमध्ये आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये नक्कीच हे यश मिळवणारे आहेत. जर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे आपल्याला बनवायचं असेल तर नक्कीच या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही सरावासाठी उपयोग करा. सर्व प्रश्नांची उत्तरं आणि त्याची टिक
या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेमध्ये मी केलेली आहे.